श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा 15वा अभंग. मागच्या वेळेला या 15 अभंगातल्या 2 कडव्यांवर आपलं प्रवचन झालं होतं. आता याच्या पुढच्या राहिलेल्या उर्वरित भागावर आपलं प्रवचन आज होणार आहे. 1 3 5 मेळा 25 1 3 5 मेळा 25 36 तत्वांचा मूळ हरी. 36 तत्वांचा मूळ हरी. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपाधी शिव बोली जेती. मायोपाधी शिव बोली जेती. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. सिंधू तो अभंग नेणे हरी. सिंधू तो अभंग नेणे हरी. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी. एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपादी शिव बोली जेते. म्हणजे जीव काय आणि शिव काय याचं ज्ञान ते सांगतायत. आणि आपल्याला जीव शिव या अवस्थेतून श्रीहरीच्या अवस्थेपर्यंत, हरिभक्तीच्या अवस्थेपर्यंत ते नेत आहेत. तेव्हा हे सर्व जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणत जाती ज्ञानी. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय ते जाणलं पाहिजे. सगळं जाणल्याशिवाय, ज्ञान झाल्याशिवाय काही मुक्ती काही प्राप्त होणार नाही, कैवल्य मिळणार नाही, या संसारातून मुक्तता होणार नाही. आणि म्हणून हे ज्ञान जाणून घेणं फार आवश्यक आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना आणि अविद्या. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे कल्पना आणि अविद्या, ह्या 2 गोष्टीमुळे त्याला जीव म्हणतात. नाहीतर खरं म्हटलं तर आमच्या महाराजांनी पद लिहिलंय, जीव शिव हरी एक सरी. जीव शिव आणि हरी हे एकाच मायेचे म्हणी, एक सरी, एकाच माळेमध्ये आहे. ते काही वेगळे नाही. पण मग ते वेगळे कसे झाले ते सांगतात. कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपाधी शिव बोली जेती. प्रत्येक मनुष्य हा जीव आहे म्हणाला. मग तो काय आहे तर कल्पना आणि अविद्या. तो कल्पना करत असतो बसल्या बसल्या त्याच्या ठिकाणी. या संसाराच्या बद्दलचा, संसाराला सन्मुख आहे तो. प्रत्येक मनुष्य हा संसाराला सन्मुख आहे. त्याने डोळे उघडले बरोबर संसार त्याला दिसायला लागतो. कानावर काहीतरी येतं, कशाचा तरी स्पर्श होतो, काहीतरी रूप दिसतं, काहीतरी रस तो चाकतो. शब्द स्पर्श रूप रस गंध, काहीतरी गंध त्याला येतो. तेव्हा म्हणाले हा जो संसार आहे, या संसाराला तो सन्मुख आहे.
आणि ईश्वराला तो विनमुख आहे. एवढंच बघ, एवढंच गणित आहे ना. खरं ज्ञान ना फार सोपं आहे आणि म्हटलं तेवढंच सोपं आहे, म्हटलं तेवढंच कठीण आहे. काय संसाराला सन्मुख म्हणजे अज्ञान, म्हणजे जीव, आणि संसाराला विन्मुख म्हणजे परमेश्वराला, सद्गुरूंना सन्मुख जो झाला, म्हणून सद्गुरू सांगतात, अरे ये जा, फोन कर, काहीतरी बोल, तुझ्याकडे कार्यक्रम कर, दुसरी कुठे कार्यक्रम असेल तिथे ये, ग्रंथ वाच. सन्मुख कसं व्हायचं? परमेश्वराला सन्मुख कसं व्हायचं? अरे सगळं तयार करून ठेवलंय, म्हणजे तुला काही करायचंच नाही. फक्त तुला जे साधनं दिली आहे, गुरुवारी शुक्रवारी सद्गुरू प्रवचन करतात, बस येऊन बसायचं आणि ऐकायचं, बस. यात काय कठीण आहे हो? तेव्हा तू संसाराला विन्मुख झाला आपोआप. विन्मुख होण्याची गरज नाही. संसाराला विन्मुख झाला, सद्गुरूंना सन्मुख झाला. सद्गुरूला सन्मुख झाला की संसाराला विन्मुख झाला सहजच. नाहीतर तसं संसार तुझ्या याच्यातून काढायचं म्हणजे फार कठीण आहे. तसं तू जाणार नाही. म्हणून गुरुवार शुक्रवार तू यायचं आणि सद्गुरू काय म्हणतात ते त्यांच्या सन्मुख व्हायचे, म्हणजे आपोआपच तू संसाराला विन्मुख झालास. आणि मग आपोआप तुझी कल्पना गेली. आता तुला कल्पनाच करायच्या असतील तर सद्गुरूंच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, प्रेम, भक्ती, ज्ञान याच्याबद्दल कल्पना कर, म्हणजे काय हरकत. ह्या कल्पना म्हणजे चांगल्या आहेत. ह्या कल्पना केल्यामुळे काय होईल की तुझ्या ठिकाणी सत्वगुण वाढेल, आणि सत्वगुण वाढल्यामुळे तुला अनुभव येईल, परमात्म्याचा अनुभव यायला लागला होईल. तेव्हा असा सन्मुख तू हो. आणि एवढं सोपं आहे ना. कल्पना अविद्या तेणे झाला जीव. अरे तू कल्पना करत बसतो नाही त्या संसारात. तुला जर आम्ही बोलवलं नसतं, तुला जर मंत्र दिला नसता, तुला जर कार्यक्रमाला बोलवलं नसतं, तिथला तुला आनंद जर मिळाला नसता, तुझ्या घरी जर कार्यक्रम झाला त्याचा तुला आनंद मिळाला नसता, तर तू संसाराला सन्मुख आहे आणि ईश्वराला विन्मुख आहे. इतकं सोपं आहे, म्हणजे ज्ञान इतकं सोपं आहे, काय कठीण आहे व्हायचं. नाही तसं म्हटलं तर संसार विन्मुख करा, संसार दूर करा, तर ते कोणाला जमलं नाही म्हणतात. राहुनी याची जगात मोही कुणाच्या नसत. तेव्हा कल्पना आणि अविद्या, खरा तू ब्रह्मस्वरूपच आहेस. खरा प्रत्येक मनुष्य हा ब्रह्मस्वरूप आहे. पण काय घोटाळा झाला, कल्पना करत बसला, संसारात जन्म झाला आणि बस संसार समोर दिसतो, संसाराला सन्मुख आहे, आणि झालं जे काही बघतो त्याच्या कल्पना करत राहतो. आणि म्हणून तो जीव झाला. आणि अज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. एकीकडे अज्ञान आहे, दुसरीकडे संसाराच्या कल्पना आहे, ईश्वराच्या बद्दल अज्ञान आहे, आणि म्हणून तू जीव झाला. कळलं का तुला जीव म्हणजे काय? कल्पना अविद्या तेने झाला जीव. मग संसाराला तो सन्मुख आहे, सद्गुरूला सन्मुख झाला, म्हणून ते कार्य आहे, म्हणून सद्गुरू सेवा आहे, म्हणून कार्य आहे, म्हणून ग्रंथ आहे, म्हणून सद्गुरू प्रवचन करतात, ग्रंथ लिहितात. ते सर्व भक्तांसाठी आहे म्हणाले, की त्याने त्या सद्गुरूंना सन्मुख व्हावं, ईश्वराला सन्मुख व्हावं याच्यासाठी. तेव्हा आता तुला सन्मुख विन्मुख कळलं. ईश्वराला, सद्गुरूंना सन्मुख झालास की तू संसाराला विन्मुख आहे. संसाराला विन्मुख झाल्या की संसाराच्या कल्पना गेल्या, तू देह जीव भावातून तू बाहेर येशील. पण पुढे अविद्या आहे, अविद्या म्हणजे अज्ञान आहे. तर ते अज्ञान कसं जाईल? सद्गुरू जे ज्ञान सांगतात, ज्ञान यज्ञ चालतो, गुरुवार शुक्रवार इतर वेळी किंवा ग्रंथ लिहिले आहेत, त्या ज्ञानाला तू सन्मुख झाला म्हणजे विद्या. कल्पना गेली, अविद्या गेली, म्हणजे तुझा जीवपणा गेला. तेव्हा सांगतात जीव म्हणजे काय? तर देहाचा अहंकार धरून जो देहाचा अहंकार राहतो
धरतो. त्याला एकच गोष्ट माहिती आहे, तो सारखा सकाळी उठल्यावर देहाकडे आपल्या बघतो, हात पाय नाक तोंड सगळं आरशामध्ये बघतो आणि म्हणतो हाच मी. असं जो म्हणतो त्याला देहाचा अहंकार असतो. तेव्हा देहाचा अहंकार धरून त्याच्या ठिकाणी काय होतं, तो म्हणतो मी, मला असं करायचं, मला तसं करायचं, मी असं आहे, मी तसं आहे. असा मी जो करत असतो तो मीपणा त्याच्या ठिकाणी स्फुरतो. असा मीपणा देहाला धरून ज्याच्या ठिकाणी मीपणा स्फुरतो त्याला जीव असं म्हणतात. एक आपण बघितलं कल्पना आणि अविद्या, त्याच्या ठिकाणी सन्मुख विन्मुख, संसाराला सन्मुख आहे, सद्गुरूंना विन्मुख आहे, तर तो जीव. सद्गुरूंना सन्मुख आहे आणि सद्गुरूचं ज्ञान घेतोय, तर जीवभावातून तो बाहेर आला. तेव्हा देहाचा अहंकार धरून आता म्हणतात आपल्या ठिकाणी मीपणा जो स्फुरतो की हा मी देहाचा, तो जीव, असे जीवाची व्याख्या केली. आपल्याला देहापुरता मर्यादित मानतो की मी एवढा आहे, 3.5 हाताचा, बस एवढी माझी उंची आहे, एवढा मी जाड आहे, एवढं बारीक आहे. हे जे मानणारा जो आहे म्हणला आपल्याला देहापुरता, तो मर्यादित मानतो, त्याला जीव असं म्हणतात. तो जीव मीपणा स्फुरतो, तो जीव देहापुरता मर्यादित स्वतःला मानतो, तो जीव ज्या कल्पना करतो, तो जीव आणि अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी तो जीव आणि संसाराला सन्मुख आहे तो जीव आणि परमात्म्याला सद्गुरूंना विन्मुख आहे तो जीव, त्याला जीव असं म्हणतो. किती आपण व्याख्या केला. काय जीव म्हणजे काय? तेव्हा देहाभिमान देहबुद्धी हे ज्याच्या ठिकाणी आहे, मी म्हणजे देह असं जो मानतो तो जीव. मी म्हणजे देह नाही, आता यात वेगळं म्हण, मी म्हणजे देह नाही त्यापासून मी वेगळा आहे हे जो जाणतो तो शिव. आता शिव म्हणजे काय, जीव म्हणजे काय ते कळलं. आता मायोपाधी शिव बोली जेती, शिव म्हणजे काय, तर जो म्हणतो हा देह वगैरे मी काही नाही, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी काही नाही म्हणा. देह मन बुद्धी चित्त अहंकार हा जड देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, झोपेमध्ये असतो कारण देह तो मी नाही. मी महाकारण देह, नाव मोठे मोठे आहे पण महाकारण देह म्हणजे काय? जेव्हा तो सद्गुरूंचं प्रवचन ऐकतो, सद्गुरूंच्या बद्दल तो बोलतो, त्यांचा प्रेम भक्ती ज्ञानाचा अनुभव घेतो, त्यांचे ग्रंथ वाचतो, त्यांच्याच विचारात असतो. तर घोरपडीला कधी फोन केला किंवा ते आम्हाला करतात, मग ते विषय जे सुरू करतात आमचं ऐकण्याच्या आधी त्यांचं आम्हाला ऐकून घ्यावं, एवढं याला ध्यास असं म्हणतात. नाही तर काही लोक आम्हाला सांगतात, भेटतात, म्हणतात सद्गुरू तुम्ही सांगा ना काहीतरी आम्हाला सांगा. म्हटलं आता मी काय सांगू? काय तू काहीतरी सांग, तुझा अनुभव सांग, मग त्याच्यावर मी सांगेन. तू काहीतरी सांग तर मी त्याच्यावर सांगेन म्हणाला. नाही तर मी काय सांगू, मी तर बोलतच असतो. गुरुवारी शुक्रवारी मी कितीतरी बोलतो, त्याच्यातला काहीतरी तू जे शब्द आहेत, काहीतरी वाक्य आहेत, हे तुझ्या ठिकाणी जर तुला आवडले असतील तर ते तू सांग की हे मला आवडलंय, पण सद्गुरू हे मला आवडलं पण मला याचा अर्थ कळला नाही. तेव्हा संवाद सुरू होतो. घोरपडीशी आमचा संवाद असा होतो, ते काही लिहून पाठवतात, मग ते काय समजलं, त्याचा आनंद झाला, त्यांना खूप आनंद होतो, मग तो आनंदही लिहून पाठवतो. आणि त्याला काही नाही समजलं ते सांगतात नाही मला हे समजलं नाही, मला मी किती प्रयत्न केला पण मला समजलं नाही. मग ते ग्रंथ वाचतात, तो भागवत रहस्य वाचतात, मग आणखी हरिपाठाचं हे वाचतात. मग परवा त्यांना काहीतरी विषयात थोडस हे होतं, प्रवचनात आलेला विषय त्यांना तेवढा कळत नव्हतं. मग त्यांनी आम्हाला विचारलं, आमच्याशी बोललं, पण नंतर त्यांनी अभ्यास केला काय, आणि त्यांनी श्रीमद भागवत वाचत होते तेव्हा त्यांना पटकन उत्तर सापडलं. ते म्हणले मला सद्गुरू मला उत्तर सापडले, असं इतकी छान उत्तर दिलंय म्हणले तुम्ही इकडे. काय तेव्हा अभ्यास केला पाहिजे. जो ज्ञान आहे, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात,
सद्गुरू ज्ञान सांगतात, त्या ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. आधी तर कोणी ऐकायलाच येत नाही. ऐकायला आला तर ऐकतो, विसरून जातो. त्यात काही कोणी लक्षात ठेवलं तर प्रश्न तो विचारत नाही, काही त्याचं कळवत नाही. असं नाही, म्हणजे याचा अभ्यास केला पाहिजे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. हे आधी त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचं ध्यान करायचं. जे काही सांगितलंय ज्ञान, तेव्हा ज्ञानाचा ध्यास, त्याचं ध्यान करायचं. मग त्याला शिव म्हणतात. शिव म्हणजे कोण? या देहातच म्हणाले, जीव शिव दोघेही या देहातच आहेत. पण या देहाला मी म्हणणारा, देहापुरता सर्व स्वतःला जो मर्यादित मानणारा तो जीव, कल्पना करणारा तो जीव, अज्ञानी तो जीव, ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही तो जीव, ज्याच्या ठिकाणी मीपणा स्फुरतो, हा देहाचा मीपणा स्फुरतो तो जीव. आणि याच्या उलट शिव म्हणजे काय? ज्याला विद्या, ज्याला ज्ञान आहे, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा जो अभ्यास करतो, अभ्यास करता करता एवढा त्याचा अभ्यास होतो की तो म्हणतो, मी देह नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, असं म्हणतो नाही. असं त्याला हळूहळू त्याचा देहाभिमान जातो. मग तो शिवस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणा, मी देह नाही, या देहापासून मी वेगळा आहे हे जाणतो तो शिव. देहाचा अहंकार सोडून आपल्या ठिकाणी मीपणा स्फुरतो तोच ईश्वर. देहाचा अहंकाराने आपण आपल्याला मी म्हणतो तो जीव, आणि देहाचा अहंकार सोडतो, हा देह मी नाही, हा जड देह मी नाही, सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त हे काही मी नाही. पण मी आहे हे जरी नसलं तरी मी आहे. कारण आपण म्हणतो हा माझा देह, माझा आहे म्हणजे माझ्यापासून वेगळा आहे. हे माझं पेन म्हणजे पेन माझ्यापासून वेगळं आहे. तसा हा माझा हात, हा पाय, हे डोकं, हे मुख, हे हात, हे माझे म्हणजे माझ्यापासून वेगळा, मी त्याच्यापासून वेगळा आहे. म्हणजे देह, जड देह माझ्यापासून वेगळा. मन सुद्धा, माझं मन, माझी बुद्धी, मी बुद्धी म्हणतो का कोणी? मी मन म्हणतो का? नाही. माझी बुद्धी, माझं मन, माझा अहंकार. सद्गुरू माझा अहंकार गेला पाहिजे. माझा अहंकार तो वेगळा समज. असा जो वेगळा, तो वेगळा आहेच ना. पण त्या देहाचा अहंकार तो सोडतो की हे मी नाही आहे. आणि जो मीपणा, शुद्ध मीपणा स्फुरतो, मग मी कोणाचा आहे, कशासाठी आहे? तर मी सद्गुरूंचा आहे आणि त्यांच्या कार्यासाठी फक्त आहे. बाकी भानगडी मला माहिती नाही. या संसाराच्या भानगडीत मी नाही आहे, या देहाच्या भानगडीत पण नाही आहे. सद्गुरूंचं कार्य आहे, त्याच्यासाठी मी आहे. असा ज्याचा भाव राहतो, जो मीपणा स्फुरतो, तोच ईश्वर म्हणले, तोच तो शिव आहे. त्याला शिव असं म्हणतात. आणि म्हणून सांगतात, जीव शिव दोन्ही बाळके, अंबे त्वा निर्मिली कौतुके, जीव तुझे स्वरूप नोळखे, म्हणून पडला आवर्ती, शिव तुझे स्मरणी सावचित्त, म्हणून तो नित्यमुक्त, ब्रह्मपद हाता येत, तुझे निकृपे जनई. काय म्हणतात? त्या अंबे म्हणजे ती माया शक्ती, ईश्वर आणि त्याची शक्ती, विद्या, किंवा तिला विद्या असं म्हणतात, तिला माया असं म्हणतात. त्या मायेने जीव आणि शिव दोन्ही निर्माण केले. म्हणजे जीव शिव दोन्ही बाळके, तिच्या पोटी ती बाळकं आली. अंबे त्वा निर्मिली कौतुके. मग जीव काय करतो? जीव तुझे स्वरूप नोळखे, जीव ओळखत नाही म्हणले तुला, म्हणून पडला आवर्ती. आवर्ती म्हणजे जन्म मरणाच्या चक्रात. पण शिव कसा आहे? शिव तुझे स्मरणी सावचित्त, तुझे नेहमी स्मरण करत असतो. म्हणा, परमात्म्याचं, सद्गुरूचं नेहमी स्मरण करतो, नेहमी सावध असतो, नेहमी वाचन करतो सद्गुरू लिहिलेल्या ग्रंथाचं. सद्गुरूंचं कार्य करण्याचं त्याच्या ठिकाणी हे असतं, व्यवधान असतं, ग्रंथ वाचण्याचं असतं. त्याला जी साधनं दिली ते तो करत असतो. तेव्हा त्याला शिव असं म्हणतात. शिव तुझे स्मरणी सावचित्त, म्हणून तो नित्यमुक्त. म्हणून तो नित्यमुक्त आहे, संसारातून मुक्त आहे. म्हणजे
संसाराला तो विन्मुख आहे. सद्गुरूंना सन्मुख झाला, संसाराला विन्मुख झाला, तो झाला शिव. एवढं एवढं सोपं आहे बघा. तुम्ही काय म्हणता शिव कोण, जीव कोण? अरे सद्गुरूंना सन्मुख हो, संसाराला आपोआप विन्मुख झाला. सद्गुरूंचं कार्य कर, काय सद्गुरूंच्या कार्यामध्ये आनंद घे, त्यांचं ज्ञान आहे, त्यांच्या ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान याच्यात राहा. तुला जी साधनं दिली ती कर, म्हणजे तू झाला शिव. तुला शिवपणाचा अनुभव कधीतरी येणार मला. शिव तुझे स्मरणी सावचित्त, म्हणून तो नित्यमुक्त. तो नित्यमुक्त. ब्रह्मपद हाता येत, एवढं नाही तर म्हणले ब्रह्मपद त्याच्या हातात येतं म्हणाले आपोआप. तुझे निकृपे जननी, हे जननी माते तुझ्या कृपेने हे ब्रह्मपद त्याच्या हातात येतं. आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलं, द्वा सुपर्णा सयुजा सखाया. दोन या संसार वृक्षावर, या देहरूपी वृक्षावर म्हणाले दोन पक्षी बसले. द्वा म्हणजे दोन, सुपर्णा म्हणजे ज्याला चांगले पंख आहेत असे दोन पक्षी आहेत. द्वा सुपर्णा सयुजा, आणि एकमेकाशी जोडलेले आहेत ते. जीव आणि शिव एकमेकाशी जोडलेले आहेत. सखाया, सखे आहे, दोघांची खूप मैत्री आहे म्हणाले. पण हा जीव त्या संसारात रमला आणि शिव आपल्या परमेश्वराच्या कार्यात, सद्गुरूंच्या कार्यात रमला. त्याच्यामुळे म्हणले त्याची हल्ली भेट होत नाही. त्या दोघांची हल्ली भेट होत नाही, कारण तो संसारात रमला आणि या सद्गुरूंच्या कार्यात रमला. सद्गुरूंच्या कार्यात, सद्गुरूंच्या सेवेत रमला तो शिव, आणि संसारात रमला तो जीव. काय, ॲज ब्राईट ॲज डे लाईट, ॲज क्लिअर ॲज डे लाईट. काय सूर्यप्रकाश इतकं सत्य झालं. पण हे दोघं एकत्र असतात ना, दोघेही या संसार वृक्षावर राहतात. तो जीव आणि शिव दोन्ही संसार वृक्षात राहतात, या देहात राहतात. जीव काय करतो, या संसार वृक्षाला लागलेली फळं तो खातो, त्याला आवडतं. संसाराची फळं त्याला आवडतात. काय संसाराचे जे सुख आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, या संसारात छान म्हणतो म्हणजे सुखात राहावं. मनुष्याची इच्छा काय असते, या सुखामध्ये सगळं सुख, खायला प्यायला छान मिळालं पाहिजे, चांगली वस्त्र घालायला मिळाली पाहिजे, काय चांगली गाडी पाहिजे, चांगलं फ्लॅट पाहिजे, मोठं घर पाहिजे, एक नाही दोन पाहिजे, दोन नाही चार पाहिजे, आणि मग तो सुखी. चांगलं खाणं पिणं, दोस्त मित्र, पर्यटनाला जाणं, ही परिक्रमा ती परिक्रमा, या तीर्थक्षेत्राला त्या तीर्थक्षेत्राला, परदेशात जातात, सर्व प्रकारचं सुख घेणं, याला काय म्हणतात, त्या संसार वृक्षावर तो संसार वृक्षाचे फळ खातोय, त्याला जीव असं म्हणतात. परत एक व्याख्या जीवाची. तो संसार वृक्षाची सुखरूपी फळ खातो. आता सुखरूपी फळ खाता खाता दुःख आपोआपच येतं म्हणाल, कारण सुख हेच दुःख आहे. त्या संसारात सुख घेता घेता घेता, सुख मागून मागून घेतो, पण दुःख त्याच्या मागून मागून येतं. सुख मागून मागून घेता घेता, परमेश्वरा मला सुख दे, सुख दे, या सुखानो या. तेव्हा सुख मागून मागून घेता घेता दुःख पण त्याच्या मागून मागून येतं, हे त्याला कळत नाही. म्हणते तो मागत नाही दुःख, पण दुःख पण त्याच्या मागून मागून येतं. आमचे महाराज सांगायचे, अरे सुख, एका प्रवचनात महाराजांनी सांगितलं, म्हणजे सुख आणि दुःख त्यांनी दोन वेगळे केलं. प्रवचन पुष्कळ त्याच्यावर निरूपण केलं, सुख आणि सुख काय, दुःख काय. आणि दुसऱ्या प्रवचनात त्यांनी सांगितलं की सुख हे दुःख. आम्ही महाराजांना विचारलं, म्हटलं महाराज मागच्या प्रवचनात तुम्ही सांगितलं होतं सुखाचं वर्णन वेगळं, दुःखाचं वर्णन वेगळं केलं होतं, आणि आता या प्रवचनात तुम्ही सांगितलं की सुख दुःख एकच. महाराज आधी हसले मोठेने. त्यांना आनंद झाला की कोणीतरी लक्षपूर्वक ऐकत होतं, कोणीतरी बेटा ऐकत होतं बरोबर.
याचा त्यांना आनंद झाला आणि ते हसले बराच वेळ. अरे म्हणले बरोबर आहे म्हणा. अरे त्यावेळेला म्हणले आम्ही त्या दोघांना वेगळं केलं, ऑपरेशन करून वेगळं केलं. काय वेगळं करून दाखवलं म्हणाल. आणि आता त्याला एकत्र करून आम्ही दाखवतो की सुख हेच दुःख कसं आहे. सुख म्हणजे काय तर असं असं झालं म्हणजे सुख, असं दुःख म्हणजे काय तर असं असं झालं म्हणजे दुःख, असं वेगळं वेगळं करून दाखव. आता म्हणले सुख हेच दुःख आहे म्हणा, असं सांगितलं. काय तेव्हा आम्ही त्या रामकृष्ण मठामध्ये गेलो होतो केरळला, तेव्हा त्यांची ही रोज चर्चा व्हायची सकाळी आणि संध्याकाळी. ते शेंगदाणे घेऊन यायचे, शेंगदाणे मला म्हणायचे शेंगदाणे घ्या, शेंगदाणे गुळ. शेंगदाणे गुळ खाता खाता आमचं त्यांचं चर्चा व्हायची. तर चर्चा होता होता आम्ही काय बोलायचं ते काय बोलायचे, ते आम्हाला प्रश्न विचारायचे. असं होता होता ते म्हणले दुःख म्हणजे सुख म्हणजे काय. सुखाची एक वस्तू जर घेतली आपण हातात, जसं मोबाईल, समजा आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे म्हणा, म्हणजे किती सुख आहे त्या मोबाईल मध्ये, किती सुख आहे बाबा. ते काय म्हणाले, सुखाची एक वस्तू आपल्या हातात आली ना, सुखाची एक वस्तू, पण त्याच्या पुढे 20 दुःख असतात. त्याने ते मोजून दाखवले, एका सुखाच्या वस्तूच्या मागे किती दुःख असतात, हे त्याने अगदी गणना करून दाखवले. तो मोबाईल आल्यामुळे काय लोक जास्ती सारखं तोच बघत असतात, मग त्याच्यामुळे डोळ्यावर ताण पडतो, डोळे खराब होतात, लहान लहान मुलांना चष्मा लागतो. काय त्याच्यात वेळ एवढा जातो आपला फुकट, हे लोकांना कळत नाही, वेळेचं नुकसान होतं. बरं त्याच्यात जे बघायचं नाही ते बघितलं जातं, त्याच्यामुळे वाईट गोष्टी होतात. असं अनेक गोष्टी ते सांगवते. म्हणजे एका सुखाच्या मागे 20 दुःख आहे असं त्याने सांगितलं. आणि खरंच आहे. तेव्हा म्हणले आपल्या इकडे ज्ञान सांगण्याची जी पद्धत आहे, काय ज्ञान सांगण्याच्या 2 पद्धती. आधी वेगळं वेगळं करून सांगायचं, त्याला एनालिसिस असं म्हणतात. एनालिसिस आणि सिंथेसिस. एनालिसिस म्हणजे आधी वेगळं वेगळं करून दाखवायचं, सगळं वेगवेगळं, जीव काय शिव काय, आणि मग काय म्हणायचं, जीव हाच तर शिव आहे. जीव शिव हरी एकच हरी. जीव ईश्वर अंश जीव अविनाशी. तुलसीदास काय म्हणतात, ईश्वर अंश, ईश्वराचा अंश आहे म्हणजे तो. अरे जीव जीव वेगळा, ईश्वर वेगळा, शिव वेगळा. तुम्ही आधी सांगत होता जीव शिव हे वेगळं आहे म्हणा, आणि लगेच आता म्हणायला लागला, आता एवढं सांगितलं जीव कसा असतो, मी जीवाची एवढे डेफिनेशन सांगितल्या, शिवाच्या एवढ्या डेफिनेशन सांगितलं, आता म्हणतात जीव आणि शिव एकच आहे. काय म्हणले काय समजत नाही. बरोबर, जीव शिव हरी एकच हरी. हो म्हणा, याला काय म्हणतात सिंथेसिस. ज्ञान कसं सांगायचं असतं, अनालिसिस आणि सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे समग्र, होलिस्टिक व्ह्यू. त्याला आमच्या रिसर्चमध्ये होलिस्टिक व्ह्यू असं म्हणतात. होलिस्टिक म्हणजे सगळं एकत्र करून त्याचं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे ते दाखवायचं, आणि हेच कसं ते आहे हे दाखवायचं. याला होलिस्टिक व्ह्यू, समग्र दर्शन ज्याला असं म्हणतात. अन्वय व्यतिरेकाभ्याम म्हणून 2 गोष्टी आहेत. ज्ञान सांगण्याच्या 2 पर्याय, अन्वय व्यतिरेकाभ्याम. आणि म्हणून लोकांची गडबड होते. जेव्हा अन्वयाने व्यतिरेकाने ज्ञान सांगितलं जातं, तेव्हा लोक म्हणतात असं, मग काही वेळाने सद्गुरू सांगतात अन्वय ज्ञान सांगतात, म्हणजे सगळ्यात जोडून दाखवतात. अरे मग हे खरं का ते खरं. मग जीव शिव हरी एकच हरी, जीव शिव आणि हरी एकच आहे. मग सांगतात नाही जीव वेगळा आहे, शिव वेगळा आहे, हरी वेगळा आहे. जीव शिव हरी हे वेगळे वेगळे आहे. बघ, जीवाच्या एवढे डेफिनेशन तुला सांगितलंय, शिवाच्या एवढे डेफिनेशन सांगितलं, हरीच्या एवढे डेफिनेशन सांगितलं. आता जीव शिव हरी वेगळे आहेत की नाही, हा वेगळे. एका निरूपणात ते सांगतील, दुसऱ्या निरूपणात सांगतील जीव शिव हरी एकच हरी, काही फरक नाही म्हणाल. जो जीव आहे तोच शिव आहे, जो शिव आहे तोच हरी आहे, तोच ब्रह्म आहे.
सर्वम कल्विदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. नाना वगैरे दुसरं काहीच नाही म्हणा. नेह न इह नाना अस्ति. इथे नाना वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही नाहीत. एक ब्रह्म एक ब्रह्मच आहे. म्हणजे वेगवेगळं तुम्ही काय सांगितलं, जीव शिव हरी ते सांगितलं. म्हणजे त्याला अन्वय व्यतिरेक म्हणतात. कुठली गोष्ट सांगायची त्याचं विश्लेषण करून सांगावं लागतं, तेव्हा त्याला व्यतिरेक ज्ञान म्हणतात. आणि व्यतिरेक ज्याला ज्ञान झालं त्याला कळलं जीव काय, शिव काय, हरी काय, माया काय, अविद्या काय, विद्या काय, 36 गुण काय, प्रकृती काय, पुरुष काय, हे ज्याला कळलं. आता कळलं, शेवट तुला वेगळं वेगळं करून दाखवलं, कळलं. हा आता सगळं एकत्र करतो. खिचडी करायची, खिचडी पकाव. सगळे एकच आहे म्हणजे सर्वम कल्विदम ब्रह्म ने नानास्ति किंचन. तेव्हा ईश्वर अंश जीव अविनाशी. तुझेच महाराज सांगतात ईश्वराचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी. जसा शिव अविनाशी आहे, जसा ब्रह्म अविनाशी आहे, जसा आत्मा अविनाशी आहे, तसं जीव पण अविनाशी आहे. बघा सारखेपणा बघा. आम्ही वेगवेगळेपणा दाखवला, आता सारखेपणा. तोही अविनाशी, हाही अविनाशी आहे. तोही मरत नाही, हाही मरत नाही. ईश्वर अंश जीव अविनाशी. ईश्वर अंश जीव अविनाशी. तो अविनाशी आहे. आणि तो पवित्र आहे. जसं शिव पवित्र आहे तसा जीव पवित्र आहे. पवित्र आहे म्हणजे तो पवित्र आहे. ईश्वर पवित्र आहे, जीवही पवित्र आहे. आणि तो आनंद राशी आहे, सच्चित आनंद, सकल सुख राशी. जीव सुद्धा सकल सुख राशी आहे म्हणा, आणि शिव सुद्धा सकल सुख राशी आहे. म्हणजे यांचं लक्षण सारखे आहेत. मग तुम्हाला सांगायचं काय, हे वेगळे आहे की वेगळे आहे की सारखे आहेत, सांगायचं काय तुम्हाला. अरे ज्ञान सांगायच्या पद्धती आहे दोन. आधी व्यतिरेक पद्धती. व्यतिरेक म्हणजे विश्लेषण, एनालिसिस, आणि मग सिंथेसिस. व्यतिरेक आणि अन्वय. अन्वय म्हणजे एकमेकाला जोडणं. हे समजून घे, यांनी ज्ञान सांगा. म्हणून तुझी गडबड होते. एकदा असं सांगतात, एकदा तसं सांगतात. हे जाणून घे. अन्वय व्यतिरेकाभ्याम. अन्वय आणि व्यतिरेक या दोन पद्धतीने ज्ञान सांगितलं जातं. मग म्हणतात मायोपाधी शिव बोली येते. बरं, शिव म्हणतात त्याच्या तो या संसारात काही फळं खात नाही, सुख दुःख रूपी असा तो शिव आहे. पण तिथे मायोपाधी शिव बोल. मग मायोपाधी काय आहे नेमकी? त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही. शिवाच्या ठिकाणी अज्ञान, जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, शिवाच्या ठिकाणी अज्ञान नाही. शिव या देहरूपी वृक्षाची फळं खात नाहीत, आणि जीव ते फळं खातो. जीव अज्ञानी आहे, शिव ज्ञानी आहे. मग म्हणाले हा मायोपाधी काय आहे? म्हणे मायोपाधी शिव बोली येते. हा म्हणाले तो जीव तुला माहिती आहे ना, जीवाचा तुला कळला. आता शिव सुद्धा, शिव त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. पण त्याच्यात म्हणलं फक्त एकच राहून गेलाय, एकच अवगुण राहून गेलाय. म्हणजे काय, शिवामध्ये अनेक सर्व गुण आहेत. ईश्वर तो ईश्वरच आहे, पण त्याच्यात एक राहून गेलाय. म्हणजे कमीपणा. काय कमीपणा राहिला? तो मायोपाधी आहे. मायेची उपाधी त्याला आहे, अजून ती उपाधी गेली नाही म्हणा त्याची. कुठली? अज्ञान माया गेली. मायेचे दोन प्रकार आहे म्हणले. मायेतही दोन प्रकार आहे. अरे अज्ञान माया. अज्ञान माया दूर कराया, लाविसी प्रेम माया, गुरुराया नमितो मी पाया. अज्ञान माया दूर करण्यासाठी तो प्रेमाची माया लावतो की तू माझा आहे, तू माझा अंश आहे, आपण हे असं कार्य करायचंय, आपण एकदम आनंदात राहायचंय बघ, असे प्रेमाची माया लावतो. आणि त्याला ज्ञान सांगतो. त्याला ज्ञान सांगता सांगता त्याला ज्ञान होतं. सद्गुरू आता मला ज्ञान झालं काय,
आमचे एक शिष्य होते, म्हणाले, सद्गुरू आता मला कळलं, मला ज्ञान झालं आता. काय म्हणले मी आता, तो एक झालं कोणतरी, तो एक मोठा हे होता, त्याला ती कथा आम्ही त्यांनाच सांगितली होती. तेच आम्हाला ज्ञान सांगायला लागले. बस मी तो झालो म्हणले आता. हो का म्हणलं, हो म्हणले मी तो झालो. बस दिवस रात्र म्हणले मी आता हे करत असतो, लिहित असतो. आणि मला म्हणले सगळं कळलं आता, मला सगळं ज्ञान झालं म्हणलं. असा जो म्हणतो त्याला उपाधी असं म्हणतो, की मला सगळं कळलं. म्हणून उपनिषदामध्ये कथा आहे, असे सर्व शिष्य बसले आहेत, सद्गुरू बसले आहेत वरती आणि शिष्य असे सगळे खाली बसले आहेत. आता शिष्याला सांगावं लागतं, अरे बाबा खाली बसा, सद्गुरू बसले आहेत, त्यांच्या बरोबरीला तुम्ही खुर्चीवर बसा. हा, काही मला व्याधी असेल, हे असेल तर गोष्ट वेगळी, पण खाली बसायचं असं सांगावं लागतं. पूर्वी सद्गुरू बसले, शिष्य खाली बसायचे आणि चरणाशी बसायचं, आणि ते त्यांना ज्ञान सांगायचे. असं ज्ञान सांगता सांगता ते ज्ञान एवढं कठीण होतं की सद्गुरू म्हणाले, की त्यांना लक्षात आलं की यांना कळलंय की नाही कळलंय. म्हणून ते म्हणले, काय तुम्हाला कळलं का नाही? अरे कोणाला काही कळलं नाही नसेल तर सांगा म्हणा. तुम्हाला सगळे कळलं का? कोणी काही बोले ना. दोन्हीकडून पंचायत. कळलं म्हणलं तरी पंचायत, नाही कळलं म्हटलं तरी पंचायत. कळलं म्हणलं तर सद्गुरू म्हणलं, मग सांग कालचं निर्माण काय सांग बरं, मला काय तुला आवडलं. त्याला पटकन सांगता येत नाही, मग तो थोडासा हे होतो, मग काहीतरी आठवायला लागतो. कळलं म्हणलं तरी पंचायत, पण नाही कळलं म्हणलं तर मग सद्गुरू म्हणतील, एवढं 2 तास 2.5 तास आम्ही का फुकट बोललो का म्हणा, तुला काहीच कळलं नाही. म्हणून त्या शिष्याला विचारलं सद्गुरूंनी, की तुला कळलं का बाबा बाळा? तो म्हणाला, त्यांनी सांगितलं की कळलं असंही मी म्हणू शकत नाही आणि नाही कळलं असंही म्हणू शकत नाही. तर म्हणले, कळलं असं म्हटलं तर अहंकार होईल की मला कळलं, म्हणजे मायाची उपाधी. मायोपाधी म्हणजे काय? मायोपाधी शिव म्हणजे काय? ज्याला सद्गुरू ज्ञान देतात आणि तो म्हणतो मला कळलं, की झाली मायेची उपाधी त्याच्या मागे लागली. मायोपाधी शिव, तो शिव स्वरूपाकडे चाललाय, पण त्याला एक उपाधी लागली. हा सद्गुरू मला आता सगळं समजलं. बस काय, आता मला सगळं समजलं. तेव्हा त्याला उपाधी असं म्हणतो. म्हणून तो शिष्य बुद्धिमान, त्यांनी सांगितलं की मला समजलं असंही मी म्हणू शकत नाही सगळं, आणि नाही समजलं असंही म्हणू शकत नाही. समजलं असं म्हटलं तर सद्गुरूंचा अनादर होईल, कारण त्यांनी एवढं सांगितलं ना आपल्याला काही समजलं नाही, सद्गुरूंचा अनादर होईल असं ते सांगितलं. आणि समजलं म्हटलं तर ती उपाधी होईल. आणि तो शिवस्वरूपाकडे जाणारा शिष्य, त्याच्या मागे ती उपाधी लागेल. मायोपाधी शिव बोली येती, म्हणजे शिवाला मायाची उपाधी आहे. आता ही माया कुठली? अज्ञान माया गेली त्याची. सद्गुरूंनी ज्ञान सांगितलं, अज्ञान गेलं. म्हणजे तो जीव अज्ञान घेऊन जो बसला होता त्यालाही उपाधी होती, जीवाला उपाधी होती अज्ञानाची. ती अज्ञानाची उपाधी याची गेली आणि तो शिव झाला. पण आता दुसरी एक उपाधी लागली, ती अविद्या होती, ही विद्या आली. ते अज्ञान होतं, हे ज्ञान आलं. अरे आता ज्ञानाची उपाधी लागली म्हणा. आणि ज्ञानाची उपाधी ज्याला असते त्याला शिव असं म्हणतात. त्याला ज्ञान सगळं असतं, पण एक जाणीव त्याच्या ठिकाणी असते सूक्ष्म, की मला ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, मला समजलं, आणि त्या आनंदात तो असतो. आनंदात असायला हरकत नाही, पण ती उपाधी आहे, त्याच्यामुळे अहंकार वाढतो. हे कळलं पाहिजे म्हणा. त्याला शिव असं म्हणतात, पण त्या शिवालाही मायेची उपाधी आहे म्हणा. आणि इथे माया म्हणजे ज्ञान किंवा विद्या. जीवाच्या बाबतीत माया म्हणजे अज्ञान किंवा अविद्या. तेव्हा परमशिव आणि विश्व याचा संबंध कसा आहे ते भगवान शंकराचार्य सांगतात. आता शिवाच्या संबंधी सांगतात. शिव आणि विश्व, आता शिव आणि विश्व झालं म्हणा. देहाचा त्याचा संबंध हळूहळू कमी झाला, पण विश्वाचा संबंध त्याचा सुरू झाला.
विश्व आणि त्याचा शिवाचा संबंध कसा आहे भगवान शंकराचार्य सांगतात. या दर्शनानुसार हे एक दर्शन आहे. या दर्शनानुसार संवित म्हणजे काय हो. बघा एक एक शब्द त्याचा अर्थ माहिती पाहिजे. काल आपण बघितलं की त्याला ज्ञान होतं म्हणजे एकेका शब्दाचं ज्ञान होतं. त्याला त्याची सिद्धी प्राप्त होते. त्याला अशी सिद्धी प्राप्त होते की ज्ञानामध्ये तो शिरतो, प्रवेश करतो. संवित म्हणजे काय. संवित म्हणजे चिती म्हणजे काय. चिती म्हणजे चैतन्य म्हणजे काय. चैतन्य म्हणजे शक्ती काय. एवढं संवित, चिती, चैतन्य शक्ती. आणि ती कोणाची. शिवाची शक्ती. आणि शिव आणि शक्ती असं दोन आहे. शिव आणि शक्ती यांचा संबंध. या दोघांचा संबंध काय आहे. शंकराचार्य सांगतात की शिव आणि शक्ती याचा संबंध काय. कसा आहे. जसा आरसा आणि बिंब याचा संबंध असतो. जसा आरसा असतो आणि त्यात दृश्य दिसतं, आपला चेहरा दिसतो. आपण बिंब आणि आरशात पडतो त्याला प्रतिबिंब असं म्हणतो. ज्याचं प्रतिबिंब पडतो ते बिंब आणि जे पडतं ते प्रतिबिंब असं. रिफ्लेक्शन, बिंब प्रतिबिंब. तर म्हणाले शिव हा आरसा आहे. आरशासारखा आहे. समजा आरसा अशा ठिकाणी ठेवला की जिथे काही दिसत नाही तरी आकाश दिसेल म्हणाले. पण समजू की आकाश दिसत नाहीये तर आरसा अशा ठिकाणी ठेवला तर आरसा म्हणजे काय हो. तिथे काहीच नाही. अशी वस्तू आहे की तिथे काही दिसत नाही. वस्तू आहे, आरसा आहे, पण आरसा वस्तू आहे पण ज्यात काहीच दिसत नाही किंवा ज्याचं अस्तित्व जाणवत नाही त्याला आरसा असं म्हणतात. कारण आरशाचं अस्तित्व कसं जाणवेल. जर काहीतरी दृश्य असेल त्याच्या समोर बिंब असेल तर प्रतिबिंब दिसेल तर तुम्ही म्हणाल की हा आरसा आहे. आणि बिंबच नाही तर प्रतिबिंब येणार कुठून. तर त्याला आरसा तुम्ही म्हणणार कसं. तेव्हा शिव आणि शक्ती, संवित किंवा चिती किंवा चैतन्य शक्ती आणि शिव. आता आपण शिवाकडे चाललो. जीवाकडून शिवाचं ज्ञानाकडे चाललो. याचा संबंध काय. आरसा आणि बिंब याच्यासारखा आहे. म्हणजे परमशिव हा दर्पण आहे. दर्पण म्हणजे आरसा आहे. आणि संवित किंवा चैतन्य किंवा हे विश्व या आरशात पडलेलं प्रतिबिंब आहे. हे विश्व म्हणजे किंवा संसार म्हणजे काय की आरशात पडलेलं प्रतिबिंब आहे. शिव हा आरसा आहे आणि त्या आरशात पडलेलं विश्वाचं हे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ नुसता आरसा ठेवलाय, कुठलं दृश्य नाही तर आरशात काहीच आकार दिसणार नाही, काहीच चित्र दिसणार. फक्त एक प्रकाशाचं रिफ्लेक्शन दिसणार. प्रकाश येणार, हा काहीतरी चमकत आहे असं दिसणार. आमच्याकडे हिंदीचं लेक्चर सुरू होतं. 12वीची गोष्ट आमच्या. हिंदीचे जे शिक्षक होते फार विद्वान होते. फारच विद्वान. तेव्हा यांचं नाव होतं नखाते. पोरं त्यांना म्हणायचे न खाते न पिते न सोते न जागते. एवढं जोर यांच्या ठिकाणी येतो कुठून. न खाते न पिते न कुछ करते. गंमत आपली. तर एक मुलगा उभा राहिला. ते फळ्यावर लिहित होते काहीतरी. तर म्हणले का रे. हा नाही ते हिंदीत म्हणले. हाँ सबको सब दिख रहा है मैं क्या लिख रहा हूँ. एक पोरगा उभा राहिला मुद्दाम. त्याला माहिती होत त्याला हिंदी येत नव्हतं. तो काय बोलला. सर फळात चमकते है. सर फळात चमकते है. सगळे पोरं जोरात हसले. फळात चमकते. मुद्दाम तो पोरगा असा होता. मुद्दाम काहीतरी करत. सर फळात चमकते. त्याला एवढा राग आला.
त्यांनी त्याला असं बदलून बदलून काढलं, त्याला ते पिरियड संपेपर्यंत ते मारतच होते, पिटतच होते त्याला. पण पिरियड संपल्यावर तो काय म्हणतो, हा बरं वाटलं म्हणले, आता काय सारखं अंग दुखत होतं, असं छान म्हणले हे निघालं, मला हेच पाहिजे होतं म्हणून तो म्हणले मी ते असं म्हणून गेला होतो. काय अहो, एका शिक्षकाचं नाव चौरे होतं. आम्हाला मराठी ते पण शिक्षक तसेच. पूर्वीचे शिक्षक म्हणजे काय विचारू, भयंकर होते. हुशारी तेवढेच होते, विद्वानही तेवढेच होते आणि मारणारे तेवढेच होते. तर कविता शिकवत होते. तेथे कर माझे जुळती, फार छान त्यांनी म्हणून दाखवत होते. तेथे कर माझे जुळती, परितयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. म्हणजे सैनिकाबद्दल म्हणत की त्यांच्या दहनभूमीवर चिरा नाही पणती नाही, तेथे कर माझे जुळती, असं एकदम गंभीर अशी कविता होती. आणि गंभीर असं सर्व वर्ग होता, चालू होता. आणि शिक्षक प्रकांड पंडित होते मराठीचे. विद्यार्थी काय कमी नव्हते, आमच्यासारखे विद्यार्थी तिकडे काय. ते म्हणाले, तोच मुलगा ज्याने हिंदीमध्ये गडबड केली तोच मुलगा. परत सरांनी विचारलं, हा असे त्यात काहीतरी होतं, शांत शिरी तम चवऱ्या ढाळी, असं होतं. तर सरांनी विचारलं, संपूर्ण कवितेचा अर्थ सांगितला. सरांनी विचारलं, का रे समजलं का सगळ्यांना? तोच मुलगा उभा राहिला. सर म्हणले, तिसरं कडवं नाही कळलं. तिसरं कडवं, त्यांनी कडवं म्हटलं, हुशार बघा, त्यांनी शब्द नाही घेतला. आणि गंमत म्हणजे त्याच्यात शांत शिरी तम चवऱ्या ढाळी असो, आणि त्या शिक्षकाचं नाव चौरे होतं. आणि शांत शिरी तम चौऱ्या ढाळी, त्यांनी बरोबर असं लाव. आणि शिक्षक एवढे हुशार, तिसरं कडवं का, हा अरे अच्छा नाही समजलं का, बरं तुला समजावून सांगतो. आले आणि जे त्याला सुरू केलं त्यांनी, बॉम्बार्डिंग पाकिस्तानवर झालं नसेल तेवढं तेवढं गाल तोंड नुसतं लाल लाल करून टाकलं. शिक्षक होते बारीक असे, त्यांचे हात पण बारीक असे चपाचप लागत होते. अरे बापरे. आणि सगळा वर्ग एन्जॉय करतो. आणि तो मुलगा बाहेर निघाला म्हणतो नेहमीप्रमाणे, हा आज खूपच बरं वाटलं, काय सरांनी फार छान केलं, सगळं लाल लाल छान गाल दिसत. तेव्हा म्हणाले, काय सांगायचं कारण काय, तर हे संगीत किंवा चैतन्य, संगीत म्हणजे समजणं. तुम्हाला समजलं काय म्हणले, आम्ही सांगतो. काय म्हणतो, नाही आम्हाला काय समजलं नाही, समजावून सांगा म्हणतात. प्रत्येकाची समजवण्याची पद्धती वेगळी असते आणि विचारण्याची पद्धती वेगळी असते. तेव्हा संगीत किंवा चैतन्य किंवा विश्व हे त्या आरशात पडलेलं प्रतिबिंब आहे बाबा. तू ज्याच्या सन्मुख झालाय ना, ज्या संसाराच्या ज्या विश्वाच्या सन्मुख तू झालाय, ते बाहेर थोडी आहे. हा आम्हाला तर वाटतं बाहेर आहे, तुम्ही काय सांगताय, काहीतरी वेगळंच सांगताय म्हणलं आज. म्हणजे काय, हे आम्ही बघतो हे बाहेर नाहीये. नाही म्हणाले, इथेच तर गंमत आहे, इथेच तर तुम्ही फसता. म्हणले ते बाहेर नाही तुमच्या, हे तुमच्या आतच आहे. नाही म्हणले, हे असं जर सांगितलं ना कोणालाही पटणार नाही की सृष्टी, अहो तो माझा शेजारी आहे, तो बाहेर राहतो, माझ्यासमोर आणखी एक बिल्डिंग आहे, मी या बिल्डिंग मध्ये राहतो, ती समोरची बिल्डिंग आहे, रस्ता आहे, वाहनं आहेत, काय अनेक गोष्टी आहे, हे तर माझ्या बाहेर दिसत आहे. तर सद्गुरू काय सांगतात, ते तुझी हुशारी राहू दे म्हणले, हे तुझ्या आत आहे म्हणा. हे कसं आहे समजून घे. काय बरं म्हणाले,
आरसा कसा असतो, आता तुला नाही मी उदाहरण सांगतो. आरशात प्रतिबिंब पडतो. आरसा कसा असतो? आरशात पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते म्हणले बाहेर आहे का आत आहे? तो म्हणतो बाहेर आहे. बाहेर कसं आहे? बाहेर ज्याला बिंब म्हणतात. आरशात ज्याचं प्रतिबिंब पडतं ते जे बाहेर असतं त्याला बिंब म्हणतात, आणि आरशात जे असतं त्याला प्रतिबिंब म्हणतात. आणि ते प्रतिबिंब आणि आरसा वेगळा नसतो, आणि ते प्रतिबिंब आरशात असतो. समजा तुम्ही आरशाकडे गेला आणि आपलं ते प्रतिबिंब काढायचा प्रयत्न केला, हाताने असं काढायचा प्रयत्न केला बाहेर, तर निघेल का? कुठल्याही वस्तूनी तुम्ही जर काढायचा प्रयत्न केला ते निघेल का? नाही म्हणाले. आणि म्हणून का नाही निघणार? तर ते आरशाचं अंग आहे. ते आरशामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. तो आरशाचा गुण आहे. ते प्रतिबिंब म्हणजे आरसाच आहे. तसं म्हणाले हे प्रतिबिंब, हे जगत जे आहे म्हणाले, ते आरशात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे म्हणजे तुझ्या आतच आहे. ते तुझ्या आतून ते काढता येईल का? प्रयत्न कर बरोबर. आतून नाही काढता येणार. पण मग बाहेर कसं दिसतं? मग तू आरशात बघतो तर तू बाहेर असतो का नाही? तू आरशात तुझं प्रतिबिंब बघतो, तर प्रतिबिंब कुठे असतं? आरशात. प्रतिबिंब कोणाचं असतं? कोणाचं अंग आहे? आरशाचं अंग आहे. आणि तू कुठे असतो? बाहेर असतो. म्हणजे बाहेर दिसतं ते बिंब आहे, आणि आरशात आहे ते प्रतिबिंब आहे. कळलं का तुला? तेव्हा म्हणाले नुसता आरसा ठेवला तर काहीच दिसणार नाही. हे सगळं जे जग आहे ते रिफ्लेक्शन आहे. परंतु जसं जसं आरशासमोर काही काही पदार्थ वस्तू येत जातील, एक गाडी गेली आरशासमोरून, आरशात दिसणार. काही पतंग दिसतो, काय बिल्डिंग दिसते, काय असतं, पक्षी गेला दिसतो. त्या आरशासमोरून जेव्हा पदार्थ वस्तू जातील त्याचं प्रतिबिंब पडणार. पण प्रतिबिंब कुठे आहे? प्रतिबिंब आरशाचा अंग आहे. बिंब असेल बाहेर असेल त्याला बिंब म्हणतात. म्हणून या दृष्टांतही कमी पडतात. या दृष्टांतामध्ये काय काय झालंय? प्रतिबिंब आणि बिंब पण आहे म्हणा. या दृष्टांतामध्ये बिंबाचं प्रतिबिंब म्हणजे बाहेर काहीतरी आहे त्याचं प्रतिबिंब इकडलं पडलं, बरोबर आहे की ते आरशाचंच अंग आहे, बरोबर आहे. पण बाहेर काहीतरी बिंब आहे म्हणा. तसं परमेश्वराचं तसं नाही आहे ना. तो एकच आहे. तो काहीतरी बाहेर आहे असा, आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्या हृदयात पडलेलं आहे असं नाहीये. काय? तो बाहेर नाही आहे म्हणा, तो आतच आहे. हृदयशेर दृष्टी. तर ह्या दृष्टांतामध्ये एक हा कमी पण आहे म्हणा. या दृष्टांताची ही उणीव आहे. हा दृष्टांत दिला तर लोकांना काय वाटतं की काहीतरी तसंच परमेश्वर बाहेर आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या आत इथे पडतं. तसं नाही म्हणा. तो आतच आहे. जसं प्रतिबिंब आहे, आरसा आहे आणि प्रतिबिंब आहे, तसं आहे म्हणा. बिंब बघूच नका तू. काय कळलं का तुम्हाला? कळेल, हळूहळू कळेल म्हणा. लय लागता लागता लागेल आणि भय भागता भागता भागेल. एकदम तुम्हाला कसं कळणार? आमचे महाराज म्हणतात, महाराज म्हणे धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची. अरे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, म्हणजे तपश्चर्या लागते. मनन चिंतन, आधी श्रवण, मग मनन, मग चिंतन, मग त्याच्यामध्ये लिखाण. आधी श्रवण, मग त्याचं स्मरण, मग त्याचं मनन, मग त्याचं चिंतन, मग त्याचं निधिध्यासन. एवढ्या स्टेप आहे, एवढी तपश्चर्या आहे म्हणा. तुला इकडे ऐकलं आणि इकडे समजलं तर गेला वाया म्हणा. तेव्हा सांगितलं आरसा आणि प्रतिबिंब सांगितलं. आता बघा, आता दुसरा एक दृष्टांत. आता कॉम्प्युटरचं जर उदाहरण घेतलं तर आमच्या विवेक एक काहीतरी डिव्हाइस घेतलं, पेन टॅब. त्याला त्या गणितात मुलांना शिकवायचे असतात, म्हणून पेन टॅबवर तो असं त्या पाटीवर लिहितो. पाटी आहे अशी, ती कॉम्प्युटरला जोडली आहे. त्याच्यावर तो लिहितो, काहीतरी सूत्र वगैरे लिहितो, फॉर्म्युला वगैरे लिहितो, समजावून सांगतो. इकडे तो लिहितो तसं त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तसं दिसायला लागतं, हाताने लिहिलेलं असं लिहित असताना. याला पेन टॅब म्हणतात. पेन आहे आणि टॅब म्हणजे पूर्वी जसं पाटी
पाटी आणि लेखणी, लेखणी आणि पेन म्हणजे लेखणी आणि टॅब म्हणजे पाटी. पाटी आणि लेखणी जसं आहे तसंच आहे, फक्त हे इलेक्ट्रॉनिक आहे. तेव्हा पाटीसारखं डिव्हाइस ते आहे आणि पेन पण इलेक्ट्रॉनिक पेन आहे. ते इकडे लिहिलं की कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसायला लागतं, तिथे दृश्यमान होतं. एरवी जेव्हा हे डिव्हाइस जोडलेलं नसतं तेव्हा तो लॅपटॉपचा स्क्रीन जो असतो तो ब्लँक असतो, काही दिसत नाही त्याच्यावर, तो ब्लँक असतो, असं काळं काळं दिसत, त्याच्यावर काही दिसत नाही. हा ब्लँक स्क्रीन म्हणजेच परमशिव, त्याच्या ठिकाणी काही दिसत नाही. तो निर्गुण निराकार नाही ज्या आकार, तो परमशिव निर्गुण निराकार. आणि पेंटॅब त्याला जोडलं काय, पेंटॅब म्हणजे दोन्ही एकच झालं. पेंटॅब आणि कॉम्प्युटर हे एकच झालं म्हणाले, संपूर्ण मिळून त्याला कॉम्प्युटर म्हणायचं आपण. म्हणजे तो त्याचा अंगच झाला, तो काही वेगळा नाही. पेंटॅब म्हणजे चिती, म्हणजे संवित, म्हणजेच विद्या, म्हणजेच माया, म्हणजेच चैतन्य शक्ती. या शक्तिरूपी टॅबवर शक्तिरूपी पाठी आहे म्हणा. कल्पनारूपी मन, कल्पना किंवा मनरूपी पेननी लिहायला लागलं, मन लिहायला लागलं, कल्पना करायला लागला आणि लिहायला लागला. कल्पनारूपी पेननी लिहायला लागला आणि जसं लिहायला लागला तसं कल्पनेची चित्र विचित्र विचारांची चित्र तिथे काढली जाऊ लागली त्या कॉम्प्युटरवर, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर. तसं म्हणाले, मन जसं कल्पना करायला लागला तसं त्या परमशिवाच्या ठिकाणी तशी चित्र, संसाराची चित्र दिसायला लागली. आता लक्षात आलं का? त्याचप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपी निर्गुण निराकार त्या पडदा आहे नुसतं, त्या पडद्यावर आपल्या मनाच्या कल्पनेची चित्र आतच तयार होतात, म्हणजे बाहेर नाहीये, बाहेर काही नाही, आत तयार होतात. पण ती बाहेर दिसू लागतात, दिसतात बाहेर, तयार होतात आत आणि दिसतात बाहेर. आता याला आणखी बघा, एक ज्ञान सांगण्याकरता 3 दृष्टांत द्यावे लागतात. आता हा तिसरा दृष्टांत बघा, तेव्हा ते कळतं मला. तिसरा दृष्टांत, 3 वेगवेगळे दृष्टांत, 3 वेगवेगळ्या गोष्टी सिद्ध केल्या. चित्रपटगृहात आपण सिनेमा बघायला जातो, तिथे आधी काय असतं, आधी लाईट वगैरे लागलेले असतात आणि समोर पांढरा पडदा, त्या आधीच्या पडद्याचा लाईट येतो आणि तो पांढरा पडदा दिसायला लागतो. आणि नंतर म्हणजे आता सिनेमा सुरू होणार, त्याच्या आधी पडदा वगैरे काही दिसत नाही, सगळं काळं दिसत. नंतर पडद्यावर एकदम सगळीकडे अंधार होतो, सगळीकडे डार्क, सगळे दार वगैरे लावतात आणि सगळे लाईट बंद करतात आणि सगळं डार्क होतं, मग पडदा पण डार्क होतो आणि मग हळूच तिकडून लाईट येतो आणि तो पांढरा लाईट पडतो, त्याच्याबरोबर पडदा पांढरा दिसायला लागतो. आणि मग पिक्चर सुरू होताना एका लहानशा चित्रात आपण मागे वळून बघितलं, लहानसं छिद्र असतो तिकडे बाल्कनीच्या तिकडे वर, आणि तिथून त्या छिद्रातून प्रकाश येत असतो. तेव्हा तो पडदा त्या प्रकाशामध्ये पांढरा दिसतो, सफेद दिसतो आणि त्या प्रकाशाच्या पुढे एक चित्रफीत लावलेली असते, तिथे मशीन असतं आणि त्याच्यावर ती फिल्म लावलेली असते आणि त्या फिल्म जेव्हा लावतात आणि त्याच्यावर तो लाईट पडतो, त्याबरोबर एकदम सत्यमेव जयते आणि ध्वनी वगैरे सुरू होतो काय. आणि तिथे ते फिरायला लागतं, म्हणले काय काय गोष्टी दिसायला लागतात, ऍडव्हर्टाईज दिसायला लागतात, माणसं दिसायला लागतात, समुद्र दिसायला लागतो, आकाश दिसायला लागतं, सगळं ते फिल्म चालू होते, म्हणजे हळूहळू पुढे सरकते आणि त्यातून प्रकाश पुढे येतो, त्यामुळे पडद्यावर ते दृश्य दिसायला लागतं आणि त्या बघणाऱ्याला तो पडदा गायब होतो, पडदा दिसायचा बंद होतो. आधी दिसत होता, तो दिसायचा बंद होतो आणि त्यावर हालचाल करणारी दृश्य दिसायला लागतात, अगदी खऱ्यासारखी, एवढी खरी दिसतात की काय काय वेळा अशी दृश्य दिसतात, एवढी भावना प्रधान दिसतात की लोक रडायला लागतात, काही एवढी भयावह असतात की लोक घाबरतात, तेव्हा अगदी खऱ्यासारखी दिसतात. तेव्हा ती बाहेर आहेत असं वाटतं आपल्याला, पण ती बाहेर नसतात,
वास्तविक ती त्या फिल्म मध्ये असतात. ही दृश्य कुठे असतात? पडद्यावर दिसतात. बाहेर पडदा आहे, बाहेर दिसतात. सांगण्याचा उद्देश काय की बाहेर दिसतात पण असतात कुठे? ती आतच असतात, त्या फिल्म मध्ये असतात. तशी म्हणजे आपल्या ठिकाणी या मनाची फिल्म आहे, कल्पने आणि कल्पना रूपी ती फिल्म आहे. आणि अशा कल्पना त्या मनातून पुढे पुढे सरकत असतात, फिरत राहतात. आणि आत्म्याचा प्रकाश आहे. प्रकाश कशाचा आहे? चितीचा, संवितचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशामध्ये ते सर्व चित्र फिरत असताना दिसतात. ते दृश्य बाहेर आहे असं त्या वाटतं. तेव्हा हा दृष्टांत भगवान शंकराचार्यांनी त्यांनी सद्गुरूंचं स्तोत्र केलं. सद्गुरूंच्या वर स्तोत्र केलं. त्यात त्यांनी हा दृष्टांत सांगितलं की सद्गुरू कसं समजावून सांगतात. सद्गुरू हे ज्ञान कसं समजावून सांगतात. जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, शिव म्हणजे काय, हरी म्हणजे काय, हे सद्गुरू कशा दृष्टांतानी समजून सांगतात. एवढं कठीण ज्ञान म्हणाले हे समजत नाही, पण त्यांनी समजावून सांगितल्यानंतर ते समजतं. कारण ते वेगवेगळे दृष्टांत देतात आणि त्यांना असं वाटत असतं की याला ते ज्ञान व्हावं, म्हणून अशा सद्गुरूंची स्तुती त्यांनी केली. दक्षिणामूर्ती म्हणजे भगवान शिव. दक्षिणामूर्ती म्हणजे भगवान शिवशंकराचं सद्गुरू रूप. कृतयुगात असं सांगतात की प्रत्येक युगामध्ये एक एक सद्गुरूंचा अवतार प्रकट होतो, मुख्य अवतार. तर कृतयुगामध्ये भगवान शिवानी ते सद्गुरू रूप झाले. त्याने सद्गुरूचं रूप घेतलं. कशा करता? जे देव होते त्या देवांना ज्ञान देण्याकरता, किंवा जे ऋषीमुनी होते त्या युगातले त्यांना ज्ञान देण्यासाठी कृतयुगामध्ये दक्षिणामूर्ती म्हणजे शिव, दक्षिणामूर्ती रूपाने भगवान शिवानी सद्गुरूंचा अवतार घेतला. बघा एवढं महात्म्य सद्गुरूंचं आहे की तिथे सद्गुरूंचा अवतार भगवान शिवांना घ्यावा लागला प्रत्यक्ष. आणि काही लोक म्हणतात सद्गुरू हे तत्व आहे. काय गुरु हे तत्व आहे, प्रत्यक्ष सद्गुरू असण्याची गरज नाही. अरे मग त्यावेळेला दक्षिणामूर्ती हा अवतार का झाला शिवाचा सद्गुरूंच्या रूपात? त्यांना सद्गुरू कशा करता ते सद्गुरू झाले? तिथे तर ऋषीमुनी त्यांना ज्ञान होतं. कृतयुगाची गोष्ट सांगतो, तिथे सगळे ज्ञानीच होते कृतयुगात, कोणाला अज्ञान नव्हतंच म्हणाल. पण मग सद्गुरू रूपाने त्यांनी ज्ञान, सद्गुरू रूपाने त्यांचा अवतार कसा झाला? ज्ञान सगळं होतं, वाचलेलं होतं, पण अनुभवाचं नव्हतं, परोक्ष नव्हतं. परोक्ष होतं, अपरोक्ष ज्ञान नव्हतं. अपरोक्ष ज्ञान हे सद्गुरूशिवाय होत नाही म्हणा. अनुभवाचं, अपरोक्ष म्हणजे अनुभवाचं. सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय अपरोक्ष नाही होत. तेव्हा त्या दक्षिणामूर्तीचे स्तोत्र म्हणून त्यांनी शंकराचार्यांनी दक्षिणामूर्तीचे स्तोत्र केले. त्रेतायुगामध्ये सद्गुरूंचा अवतार झाला. तो व्यासांच्या रूपाने झाला. द्वापार युगात झाला. आणि कलियुगामध्ये जो झाला तो दत्तात्रेयांच्या रूपात. म्हणजे असे सद्गुरूंचे अवतार प्रत्येक युगामध्ये असे झाले. तेव्हा शंकराचार्यांनी हे जे स्तोत्र केलं त्यात हा जो विषय, हा विषय त्याच्यात सांगितलाय. विश्वम दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम निजांतर्गतम पश्यन्मात्मनि मायया बहिर्भूतम यथा निद्रया यस् साक्षात् कुरुते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयम् तस्मै श्री गुरुमूर्तये नमैदम् श्री दक्षिणामूर्तये. विश्वम दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम निजांतर्गतम. हे विश्व म्हणजे काय? दर्पण दृश्यमान नगरी, दर्पण सदृश आहे म्हणजे. दृश्यमान नगरी, संपूर्ण नगरीचं प्रतिबिंब याच्यात पडू शकेल त्याच्यासारखं. पण आहे कुठे? निजांतर्गतम. निज म्हणजे आपल्या अंतर्गत आहे, पहिल्याच बाहेर नाही म्हणा. निजांतर्गतम. मग दिसतं कसं? पश्यन्नात्मनि मायया. ती माया आहे ना म्हणले, आत्म्याच्या ठिकाणी जी माया आहे त्या मायेमुळे मी ती चिती शक्ती आहे.
त्या शक्तीमुळे ते बहिर्योद्भूतम, बाहेर झालेलं आहे असं. पश्यन आत्मनी मायया, आत्म्याच्या ठिकाणी जी माया आहे त्या मायामध्ये आल्यानंतर, त्यातून बघितल्यानंतर कसं दिसतं? बहिर इव म्हणजे बाहेर सारखं, इव म्हणजे सारखं, बहिर इव उद्भूतम, उद्भूत म्हणजे बाहेर उत्पन्न झाल्यासारखं, बाहेर उत्पन्न झाल्यासारखं दिसतं. बहिरीभूतम यथा निद्रया. मग कसं? तर त्याला दृष्टांतीला निद्रेमध्ये स्वप्न पडतो. ते स्वप्न कुठे दिसतो? आत दिसतं का बाहेर दिसतं? दिसतं आत. पण तू झोपलेला असताना तू बघतो तेव्हा तुला आत दिसताय असं वाटतं की बाहेर दिसताय असं? तर बाहेरच दिसतं. तुला तिथे असं दिसतं की आपण रस्त्याने चाललो आहे, कुठे जंगलात गेलो आहे, कुठे आपण पर्वत बघतोय, कुठे निसर्ग सौंदर्य बघतोय, कुठे गर्दी आहे, कुठे शेती आहे, हे सर्व तू बघतो म्हणले स्वप्नात. आणि स्वप्नातला तू जो आहे त्या तुला असं वाटतं की बाहेरच आहे. बहिर्योद्भूतम यथा निद्रया, असं यश साक्षात कुरुते प्रबोध समये, असं जे ज्ञान आहे म्हणाले, तो प्रबोध समय म्हणजे सद्गुरू जेव्हा ज्ञान देतात त्याला प्रबोध समय असं म्हणतात. जे साक्षात कृती, साक्षात याचं ते दर्शन करवतात. स्वात्मानमेवाद्वयम, अरे तुझा आत्मा आहे ना, आणि हे शिव आणि जीव आणि हे सगळं म्हणाले, हे सगळं अद्वय आहे, याच्यात काही द्वैत नाही म्हणा, हे काही वेगळं नाही आहे म्हणा, पण बाहेर दिसतं म्हणाले, आहे तुझ्या ठिकाणी आतच आहे. असे जे सद्गुरू ज्ञान करून देतात, तस्मै त्या गुरुमूर्त, तस्मै श्री गुरुमूर्तये नमैदम, श्री दक्षिणामूर्तये, अशा सद्गुरूला, दक्षिणामूर्ती रूपी सद्गुरूला माझा नमस्कार आहे. तेव्हा म्हणतात हे विश्व दर्पणात दिसणाऱ्या नगरीप्रमाणे अवास्तविक आहे, स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे हे जग. स्वतःच्या आत आहे, बाहेर नाही आहे, आत आहे, अंतःकरणात आहे. परंतु मायेच्या प्रभावाने ती बाहेर भासतो, बाहेर आहे असं भासतो. कसं? तर झोपेत आपल्या आत हिता नावाची नाडी आहे. स्वप्न कसं दिसतो? एकदम सूक्ष्म नाडी आहे हृदयामध्ये, हिता नावाची नाडी आहे. त्या नाडीमध्ये हे सगळं स्वप्न दिसतं, सगळं विश्व दिसतं एवढं आणि ती नाडी दिसत नाही म्हणली, एवढी सूक्ष्म आहे ती, पण तिथे सगळं विश्व दिसतं. हिता नावाची नाडी. म्हणून ते आपल्या शिष्यांना, सद्गुरू आपल्या शिष्यांना आत्मसाक्षात्कार होण्यासाठी असं ज्ञान देतात. कसं ज्ञान देतात? की हा आत्मा एकच आहे, तो अद्वय आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूचं, दृश्याचं, जगाचं अस्तित्व नाही. आणि म्हणून आणि ते साक्षात दाखवतात. त्या श्री सद्गुरू रूपी श्री दक्षिणामूर्ती भगवान शिवाला आमचा नमस्कार आहे. परंतु यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सामान्यपणे जसं म्हणले आरशामध्ये दुसऱ्या कोणत्याही बिंबाचं प्रतिबिंब पडतं, तसं आरशात ते दिसायला लागतं. म्हणजे आरसा आणि बिंब या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, मगाशी सांगितलं. पण इथे परमात्मा आरसा आहे, परमात्माच आरसा आहे आणि परमात्माच बिंब आहे. इथे बिंब प्रतिबिंब तो एकटाच आहे म्हणा, तोच विश्वरूपाने प्रतिबिंबित होतो. कारण तो अद्वैत आहे, अद्वय आहे, त्याला दोन होता येतच नाही म्हणा. तो दोन झाल्यासारखा दिसतो पण तो अद्वय आहे, त्याच्याशिवाय कुठेही केव्हाही काहीही नाही. अरूप अनाम अद्वय अक्षय परात परू, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. म्हणून या दर्शनाला काय म्हणतात? हे एक दर्शन आहे, म्हणजे ज्ञान आहे. त्याला आभासवाद म्हणतात किंवा स्वातंत्र्यवाद असं नाव आहे. आभासवाद किंवा स्वातंत्र्यवाद, जे आता ज्ञान सांगितलं याला काय म्हणतात? आभासवाद किंवा स्वातंत्र्यवाद. आभासवाद का म्हणतात? काय खरं नाहीये, दृश्य खरं नाहीये म्हणून हा आभास आहे. आणि स्वातंत्र्यवाद का म्हणतात? की ते आत्मा स्वतंत्र आहे, जीव स्वतंत्र आहे. त्या जीवाला उगाच वाटतं की मी परतंत्र आहे, या शरीरामध्ये मी आहे, या शरीराचं मला बंधन आहे, या जगाचं मला बंधन आहे, कर्माचं बंधन आहे. आणि तो
जीव शिव हरी, जेव्हा तो जीवाचा शिव होतो, शिवाचा हरी होतो, तेव्हा तो स्वतंत्र होतो. आणि म्हणून याला स्वातंत्र्यवाद असं नाव आहे. इथे दृश्य संसार केवळ भास आहे, खरा नाही. आणि आत्मा किंवा ब्रह्म किंवा श्रीहरी हा या सर्वाहून वेगळा, अस्पर्श, स्वतंत्र, 36 तत्वांच्या या प्रकृतीपासून वेगळा, केवल केवल अद्वय असा आहे. अद्वय म्हणजे त्याला ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे. जीव ब्रह्मैव नापरा. मगाशी सांगितलं एवढं, पण आता काय सांगता, जीव ब्रह्मैव. जीव हा ब्रह्मच आहे, वेगळा नाही आहे. तेव्हा आता मोठी पंचायत आहे. इथे बरंच राहिलेलं आहे, आज काय होणार नाही. फक्त एका पॉइंटवरच बोललो आपण आज, आणि इथे जवळजवळ 5-6 पॉइंट राहून गेले. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. हा विषय एवढा गहन होता, त्याच्यामुळे समजावून सांगता सांगता बराच वेळ निघून गेला. आम्हाला वाटलं आता मागच्या वेळेला अर्ध झालं होतं, यावेळेला मागच्या वेळेला 2 तरी कडवी झाली होती, यावेळेला एकाच कडव्याचं एकच पाद एवढं झालं. आता काय करू, तेव्हा असो. आता उरलेलं आपण पुढच्या शुक्रवारी करू, कारण आपल्याला संपवायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं की काय आहे हे समजून घ्यायचं. असो. श्री गुरुदेव दत्त.